हाय फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत हलवाई स्टाईल दाणेदार आणि एकदम सॉफ्ट अशी बेसन बर्फी. त्यासाठी 1 वाटी बेसन घेतलं आहे, पाऊण वाटी साखर, 1 वाटी रवा आणि 1 कप तूप घेतलेलं आहे. सगळ्यात पहिलं बेसन चाळून घेतलं, त्यानंतर कढई ठेवली, त्याच्यामध्ये कढई ठेवली गॅसवर गरम करायला. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये अर्धा कप तूप घालायचं, त्यानंतर त्याच्यात बेसन घालायचं. बारीक गॅसवर 10 मिनटं चांगलं असं भाजून घ्यायचं. आता बेसन छान असं भाजून झालेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे. रवा घालून झालं की 5 मिनिट चांगलं रवा भाजेपर्यंत छान असं बारीक गॅसवर दोन्ही मिक्स भाजून घ्यायचं आहे. आता भाजून झालेलं आहे, बघू शकता बेसन आणि रव्याचा कलर छान असा बदललेला आहे. त्यानंतर राहिलेलं तूप घालून घ्यायचं, म्हणजे छान असं तूप सुटतं परत बेसनाला. त्याच्यामुळं तूप घालून झाल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता इथं बघू शकता छान असं तूप सुटलेलं आहे बेसनाला. त्यानंतर याला पाक तयार करायचा आहे. तर 1 वाटी साखर, अर्धा वाटी पाणी घालून चांगलं असं उकळून घ्यायचं. त्यानंतर 1 तारी पाक तयार करायचा आहे. तुम्ही बघू शकता इथं 1 तारी पाक तयार झालेला आहे. तर आता हा गॅस बंद करायचा, पुन्हा बेसनचा गॅस बारीक करायचा आहे. त्यानंतर बारीक कट केलेले काजू बदाम घालून घ्यायचे आहे. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर अर्धा वाटी मिल्क पावडर घालून घ्यायचं आहे. मिल्क पावडर घातल्यानं या बर्फीची टेस्ट आणखीन वाढते. नाही घालायचं असेल, नाही घातलं तरी चालेल. त्यानंतर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर याच्यामध्ये पाऊण कप दूध घालायचं आहे. दूध घातल्यानं बर्फी दाणेदार बनते आणि मऊसूत बनते. त्याच्यामुळं दूध घालायचं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आता याला 1-2 मिनटं चांगलं असं परतवत राहायचं, म्हणजे छान अशी बर्फी तयार होते. त्यानंतर बघू शकता छान असं मिक्स झालेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये जो पाक तयार करून घेतला, तर हा पाक बर्फीमध्ये घालून घ्यायचा आहे. आता पाक घालून झालेला आहे. आता ही पाक चांगलं असं मिक्स करून घ्यायचा आणि 1-2 मिनटं बारीक गॅसवर चांगलं असं परतत राहायचं आहे. आता हे परतत जात असताना बघू शकता बर्फी चांगलं असं कढई सोडत आहे, म्हणजे छान अशी बर्फी तयार झालेली आहे. त्यानंतर लगेचच प्लेटाला तूप लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ही बर्फी पसरवून घ्यायची आहे. आता याला छान असं उंचवण्याच्या साह्यानं याला पसरवून घ्यायचं. हे पसरवून झाल्यानंतर याच्यावरनं बारीक कापून काजू आणि बदाम घालून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट घालू शकता. त्यानंतर बदाम पसरवून झाल्यानंतर हातानं थोडंसं दाबून घ्यायचं, म्हणजे काजू बदाम बर्फीमध्ये चिटकून राहतात. त्यानंतर बघू शकता मस्त दाणेदार, अगदी सॉफ्ट, तोंडात टाकताच विरघळणारी बेसन बर्फी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चला मग भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय.